सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या कैद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। परंतु देवळी कॅम्प भागातील जुनी स्टेशनवाडी येथील चौधरी मळ्यात मादी बिबट्या व तिची बछडे याच भागात मोकाटे। आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता एक नर बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे मयूर चौधरी यांना निदर्शनास आलं। देवळी कॅम्प भागातील जुनी स्टेशनवाडी येथे नेहमीप्रमाणे शेती काम करण्यासाठी मळ्यात गेलेले असताना बिबट्याने डरकाळी फोडली। पिंजऱ्यातून सुटकेसाठी बिबट्या ताकदीचा वापर करून जोरजोराने लोखंडी गजांना डोके आपटत होता। चौधरी यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। वडनेर, दुमाला, जय भवानी रोड, देवळी कॅम्प, पिंपळगाव, खांब अशा विविध भागातील भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर कायम आहे। त्यामुळे मळे परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे। वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले असले तरी मादी बिबट्या व तिचे बछडे मोकाट असल्याने सदर ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेतलाय। 8 दिवसापूर्वी जे बछडे सापडले होते आमच्या इथे आणि त्यासोबत एक मादी पण होती। तर आज तो एक बिबट्या तो नर आहे की मादी आहे हे अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये, पण त्यांनी जे लावलेल्या पिंजऱ्यात त्यांना आम्ही व्हिडिओ टाकले तेव्हा त्यांनी तो एक पिंजरा लावला। आज त्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। पण ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढले होते त्यावेळेस 3 बछडे होते आणि मादी पण होती। आज ते एक जेरबंद झाले, पण बाकीचे पण अजून इथं आहे आणि इथं परिसर कसा वस्ती आहे इथे राहण्यासाठी आणि थोडासा जंगल एरिया पण आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर फॉरेस्ट विभागाने अजून इथं पिंजरे लावून बाकीच्यांची काळजी करावी, कारण जेणेकरून इथं ही जो राहण्याचा जो परिसर आहे जास्त प्रमाणात आहे। जशी वडनेर गावला घटना घडली तसे काही व्हायला नको याची फक्त फॉरेस्ट विभागाने दखल घ्यावी, बस आमची एवढीच विनंती आहे। हा बिबट्या सकाळी किती वाजता जेरबंद झाला? हा सकाळी पहाटे जेरबंद झालेला आहे। मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती किती वाजता दिली? आम्ही त्यानंतर त्यांना 2 तास झालेले, अजूनपर्यंत ते काही आलेले नाहीये। फक्त आम्हाला त्यांना परत एक विनंती करते, हा पिंजरा नेल्यानंतर त्यांनी परत इथे एक पिंजरा लावून द्यावा जेणेकरून काही विघटित घटना घडायला नको। देवळी कॅम्प स्टेशनवाडी चौधरी मळा परिसरामध्ये येणाऱ्या 8 दिवस म्हणजे गेल्या 8 दिवसापासून वन विभागाने पिंजरा लावण्यात आला होता। तर त्यात 8 दिवसानंतर वन विभागाला आज यश आलेलं इथं। तर इथे अनेक पिंजरे वन विभागाने लावले होते। तर आज एक पिंजऱ्यामध्ये जो बिबट्या आहे तो आज जेलबंद झालेला आहे। तर इथे अजूनही आणखी 2 ते 4 बिबटे जे फिरत आहे। कालही दुपारच्या टायमिंगला एक बकरी इथून नेण्यात आलेली आहे, जे घरगुती बकरी आहे लोकांची, तर ती नेण्यात आलेली आहे। तर एक तर जो बिबट्या आहे तो जेलबंद झालेला आहे पिंजऱ्यामध्ये। तर आणखी आता पिंजऱ्यांची आम्ही मागणी करतोय। तर लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये लगेच वन विभागाने इथं परत पिंजरे लावण्यात यावे आणि जे 2 ते 4 जे वाघ बिबट्या आहेत ते लवकरात लवकर जेलबंद करावे हीच नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे। मागील 8-10 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी बिबट्या आढळला होता, ज्याच्यासोबत 2-3 आणि पिल्लं होते। मागील 8 दिवसापूर्वी पण इथेच बिबट्याचे पिल्ल देखील आढळले होते, 3 ते 4 पिल्ल। तर आज तो बिबट्या अडकलेला आहे। तर आणखी याच्यामध्ये पिल्ल पण आहे त्यांच्यावाले, तर लवकरात लवकर काही जे पिल्ल किंवा काही त्यांचे जे बछडे असतील पहिलेचे तर तेही लवकरात लवकर जेलबंद व्हावे हे नागरिकांकडून मागणी होत आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।